यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। शेअर बाजारात पुन्हा एकदा तुफान खरेदीची लाट पाहायला मिळाली। निफ्टी 25,000 100,000च्या वर तर सेन्सेक्सचीही 83,000च्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे। एक्सपायरीच्या दिवशी जोरदार शॉर्ट कव्हरिंग झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निनाद झारे आहेत। निनाद, शेअर बाजारात पुन्हा एकदा तुफान खरेदीची लाट पाहायला मिळाली आहे। दीपाली, आज सकाळपासून शेअर बाजार एका रेंजमध्ये अडकलेला होता। 24,600 ते 24,750 या रेंजमध्ये आज सकाळपासून ट्रेडिंग होत होतं, या 150 पॉईंटच्या रेंजमध्ये। पण काही वेळापूर्वी साधारण 1 वाजताच्या सुमारास ही जी रेंज आहे 24,775 ची, कालचा जो हाय होता तो बाजाराने ब्रेक केला आणि आज विकली एक्सपायरी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे शॉर्ट्स बाजारामध्ये होते, म्हणजे ज्यांनी शेअर्स विकून ठेवलेले होते, त्यांनी ते परत एकदा विकत घ्यायला सुरुवात केली आणि जबरदस्त तेजी आता आपल्याला बघायला मिळते। निफ्टी जवळपास 425 अंकांनी वधारलेला आहे आणि सेन्सेक्स सुद्धा 1500 अंकांनी वर गेलेला आहे। आता सेन्सेक्सची पातळी 82,600च्या वर आहे आणि निफ्टीची पातळी सुद्धा 25,100च्या आसपास निफ्टी आता घुटमळू लागलाय। आपण जर पाहिलं तर या वर्षाच्या गेल्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये निफ्टीने आतापर्यंतची सर्वोच्च पातळी म्हणजे 26,247 ची पातळी गाठली होती। तिथून बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग आलं आणि साधारण 4,000 अंकांनी सेन्सेक्स आणि प्रामुख्याने निफ्टी कोसळला होता। जो 21,780च्या जवळ येऊन तिथून पुन्हा एकदा बाजारात खरेदी परतली आहे आणि आता ती जी खरेदी आहे तिने 4,111 पॉईंटची जी विक्री झालेली होती त्यातले जवळपास 3,500 पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत। पुन्हा एकदा त्या पातळीवर पोहोचतोय। 1 वर्षाच्या आतमध्येच निफ्टीने पुन्हा एकदा वरची पातळी म्हणजे सर्वोच्च पातळीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे, असं आपल्याला म्हणायला हरकत नाही। निश्चितच धन्यवाद निनाद, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।